सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही तुमच्या सर्व कामांमध्ये चांगली कामगिरी कराल आणि नशीब देखील तुमच्या सोबत असेल. नोकरी करणाऱ्या लोकांना कोणत्याही कामामध्ये यश हे मिळू शकतं. मेहनत आणि नशीब तुमच्या पाठीशी असेल. आर्थिक परिस्थिती तुमची मजबूत असेल आणि तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्हाला कामाच्या क्षेत्रामध्ये चांगले लाभ मिळू शकतील. परदेशाशी संबंधित लोकांना अचानक लाभ मिळू शकतो आणि प्रवासातही तुम्हाला चांगला फायदा होईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या रंगाची वस्तू दान करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज कौटुंबिक जीवनामध्ये काही चढउतार होऊ शकतात. वडिलांशी तुमचे वैचारिक मतभेद देखील होऊ शकतात. तथापि प्रेमसंबंध आणि कौटुंबिक आनंदासाठी तुमचा दिवस चांगला असेल. नोकरी करणारे लोक त्यांच्या मेहनतीनं वरिष्ठांना प्रभावित करू शकतील. आरोग्य तुमचं उत्तम असेल. नोकरीमध्ये देखील तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला आर्थिक आणि व्यावसायिक कामाशी संबंधित प्रवास करावा लागू शकतो, जो तुमच्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरेल. तुम्ही आत्मविश्वास आणि ऊर्जेनं परिपूर्ण असाल. व्यवसायामध्ये तुम्हाला चांगला नफा मिळेल. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी आजची वेळ अनुकूल आहे. तथापि कुटुंबातील तणावामुळे घरातील सदस्य तुमच्या यशाचा संपूर्ण आनंद घेऊ शकणार नाहीत. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाची पूजा करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कामावरती अनेक स्तरांमध्ये अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या मनामध्ये गोंधळाची परिस्थिती देखील निर्माण होऊ शकते, ज्यामुळे तुमचं काम वेळेवरती पूर्ण करणं कठीण होईल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल, परंतु खर्च वाढण्याची मात्र शक्यता आहे. पैसे किंवा संसाधनांच्या अभावामुळे काही व्यावसायिक योजना काही काळासाठी तुम्हाला थांबवाव्या लागू शकतील. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे. ज्या लोकांना हाडं आणि मूत्रपिंडाच्या समस्या आहेत त्यांच्याकडे विशेष लक्ष तुम्ही द्यायला हवं. ज्येष्ठ नागरिकांनी लांबचा प्रवास आणि अधिक भावनिक ताण टाळायला हवा. तुमच्या घरामध्ये पाहुण्यांच्या आगमनानं वातावरण हे सुखद असेल. तथापि कुटुंबातील सदस्यांमध्ये एखाद्या गोष्टीबद्दलची अस्वस्थता चिंतेचं कारण बनू शकते. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांची पूजा करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची आर्थिक स्थिती चांगली असेल. समाजामध्ये तुमचा मान सन्मान वाढेल. तुमच्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या तुम्हाला चांगल्या संधी मिळतील. तुम्हाला तुमच्या मेहनतीचं देखील पूर्णपणे फळ मिळेल. कुटुंब आणि मित्रमंडळींसमवेत वेळ घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत चांगला क्वालिटी टाईम स्पेंड कराल आणि कुटुंबातील सदस्यांशी तुमचे संबंध देखील सौहार्दपूर्ण राहतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि ध्यानधारणा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या संपर्कांचा आणि व्यवसाय आणि कामाच्या अनुभवाचा फायदा होईल. तुम्ही महत्त्वाचे निर्णय आज घेऊ शकता आणि तुमच्या प्रयत्नांमध्ये देखील तुम्हाला यश मिळेल. तुमचा आत्मविश्वास आणि मानसन्मान वाढेल. मित्र आणि नातेवाईकांशी तुमचे संबंध चांगले राहतील. कुटुंबातील सदस्यांची कामामध्ये तुम्हाला मदत मिळेल. आज नशीब 50% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमची कामगिरी नोकरीमध्ये इतरांवरती चांगला परिणाम करेल.
तुम्ही तुमच्या दैनंदिन कामातून तुमच्या वडीलधाऱ्यांचा आणि सन्माननीय लोकांचा आदर कराल. आरोग्य तुमचं चांगलं राहील आणि तुमचा आत्मविश्वास देखील वाढेल. वरिष्ठ अधिकारी आणि सहकाऱ्यांशी तुमचे चांगले संबंध असतील. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालिसाचं पठण करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही कठोर परिश्रम कराल आणि तुम्हाला चांगले लाभ देखील मिळतील. तुमचं धैर्य आणि आत्मविश्वास वाढेल. व्यवसायातील अनुभवाचा तुम्ही लाभ घ्या आणि जुन्या चुकांची पुनरावृत्ती टाळा. जोडीदार आणि मुलांकडनं तुम्हाला चांगली बातमी मिळू शकते. कौटुंबिक जीवनामध्ये तुम्हाला सुख आणि शांती पाहायला मिळेल. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमान चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज नशीब तुमच्या सोबत राहील. नोकरीमध्ये तुम्हाला अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतील. वैवाहिक जीवन तुमचं आनंदी राहील आणि जोडीदाराशी तुमचे संबंध चांगले राहतील. तुम्ही घर खरेदी करण्याची किंवा व्यवसाय सुरू करण्याची योजना आखू शकता. वैवाहिक जीवनामध्ये प्रेम आणि गोडवा राहील. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान गणेशांची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी थोडासा तणावपूर्ण असू शकतो. तुम्ही तुमच्या कामावरती गांभीर्यानं आणि एकाग्रतेनं लक्ष केंद्रित कराल. कुटुंबासमवेत काही आनंदाचे क्षण घालवण्याची तुम्हाला संधी मिळेल. पैसे किंवा मालमत्तेचा व्यवहार करत असताना तुम्ही सावधगिरी बाळगा. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस हा चांगला असेल. आज तुम्हाला नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान सूर्यदेवांना जल अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजच्या दिवसाची सुरुवात एखाद्या चांगल्या बातमीनं तुमची होईल. तुम्हाला कामामध्ये यश मिळेल आणि पैशांची देखील बचत होईल. दिवसभरात तुम्हाला चांगली बातमी मिळेल. कुटुंबाशी संबंधित कोणत्याही बाबतीत तुम्हाला परिस्थिती अगदी हुशारीनं हाताळावी लागेल. विद्यार्थ्यांनी मानसिक विचलता टाळावी आणि शिक्षणावरती लक्ष केंद्रित करावं. अन्यथा नंतर मानसिक त्रास होऊ शकतो. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू लोकांना मदत करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.